एकदा श्री टेंबे स्वामी सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले. प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजाऱ्याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वती त्यांच्यावर फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पूजेस बसले. पूजा संपल्यावर श्री गुरु दत्तात्रेय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर 3 दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रेयाने दर्शन दिले नाही. ते बेचैन झाले. त्यांना कळले की पुजाऱ्याला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्तात्रेयांना राग आला असणार. तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले. ते म्हणाले, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले. तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, तेव्हा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवेद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजाऱ्याने तो खाऊन टाकला. तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी प्रश्न केला, इथे सत्ता कोणाची? या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते. त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले, अरे तो पुजारी गेली 3 दिवस उपाशी होता. त्याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले? त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळाली व श्री गुरु दत्तात्रेय अंतर्धान पावले. तर मंडळी, या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे. टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते. एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणसं. आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरू शकते. आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते. ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे, सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.